वेलवडे आणि वापोली गावामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत क्रशर व क्वारी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी वेलवडे, वापोली, भालावल व डेगवे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। शासन दरबारी वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज सकाळपासूनच विलवडे क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं। यावेळी स्थानिकांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या। दिवस-रात्र सुरू असणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत। परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे। स्थानिकांचे श्वसनाचे आजार बळावले आहेत। एकूणच स्थानिकांचे भवितव्य धोक्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले। स्थानिक सन 2017 पासून अनधिकृत क्वारी व क्रशर विरोधात लढा देत आहेत। बहुतांशी क्रशर व क्वारी अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला। जोपर्यंत अनधिकृत व्यवसाय कायमचे बंद होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला। या आंदोलनाला डॉक्टर जयेंद्र परुळेकर, रानमाणूस प्रसाद गावडे, ॲडव्होकेट ऋषिकेश देसाई, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, विलास सावंत, माजी उपसभापती कृष्णा सावंत, मनसी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पाठिंबा दिला। आंदोलनस्थळी विलवडे, वाफोली, भालावल व डेगवे गावातील ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले आहेत। बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात आहे।